राजकीय भूमिकेबद्दल संदिग्धता निर्माण करणं आणि ती संदिग्धता पुढे कायम राहील याची काळजी घेणं हा पवारांच्या राजकारणाचा आतापर्यंतचा स्थायी भाव राहिला आहे। पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही बाजूंच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ही संदिग्धता आणखी कशी वाढीस लागेल याचीच काळजी घेण्यात आली आहे आणि त्यातून आपलं राजकारण दोन्ही बाजूंनी पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे। या दोन्ही बाजू एकमेकांना राजकारणातून संपवण्याचा नाही तर दुसरी बाजू देखील राजकारणात कशी टिकून राहील आणि त्या निमित्ताने पवार ब्रँड कसा राजकारणामध्ये कायम राहील याचीच काळजी घेताना दिसतायत। या व्हिडिओच्या माध्यमातून या पवारांच्या राजकारणाचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अर्थात हा प्रयत्नच असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली आणि त्याला निमित्त ठरलं ते 8 मेला शरद पवारांनी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीचं। या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी असं वक्तव्य केलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांमध्ये विलीन होतील का याचा निर्णय आता आपण नाही तर सुप्रिया सुळे घेतील। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेने वेग घेतला। मात्र त्याआधी या चर्चेसाठीची पार्श्वभूमी दोन्ही बाजूंनी तयार करण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाल्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष अजित पवारांनी शरद पवारांसोबत कोणत्याही कार्यक्रमाला बैठकीला एकत्र येणं टाळलं। मात्र त्यानंतर एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला तो म्हणजे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकांच्या निमित्ताने हे काका पुतणे वारंवार एकत्र यायला लागले। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वापर कसा करावा यासाठीच्या तब्बल 4 बैठकांना हे काका पुतणे एकत्र आले। त्यामुळे गमतीने असंही म्हटलं गेलं की या एआयचा वापर शेतकऱ्यांना जो व्हायचा तो होईल, मात्र या काका पुतण्यांनी एआयचा राजकीय वापर कसा करावा याचा वस्तुपाठच घालून दिलाय। तर शरद पवार आणि अजित पवार पुण्यामध्ये बैठकांसाठी एकत्र येत होते। मुंबईत देखील एका बैठकीच्या निमित्ताने ते एकत्र आले आणि त्यातून या चर्चेने मोठा वेग घेतला। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अर्थातच सर्वांच्या नजरा होत्या त्या सुप्रिया सुळेंकडे, कारण शरद पवारांनी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली होती। मात्र सुप्रिया सुळे यांना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांनी असं म्हटलंय की आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही। पुढे त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाहीत का, त्यावरती त्यांचं उत्तर आहे की यासाठी कोणतीही टाईमलाईन ठरवून देण्यात आलेली नाही। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र येतील का, तर याबद्दलचा निर्णय कधी घ्यायचा हे अजूनही ठरलेलं नाही असं सुप्रिया सुळे सांगतायत आणि त्यामुळं ही संदिग्धता, हा संभ्रम आणखी वाढतोय। हा संभ्रम शरद पवारांनी जसा नेहमी त्यांच्या विरोधकांसाठी निर्माण केला तसाच तो त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांसाठी देखील निर्माण केला आणि त्यातून धक्कातंत्राचा वापर करत आपलं राजकारण पुढे सुरू ठेवलं। 55-60 वर्षांमध्ये देखील शरद पवारांचं राजकारण संदर्भहीन का झालं नाही, शरद पवार राजकारणामध्ये का टिकून राहिले या प्रश्नाचं उत्तर या त्यांच्या लवचिकतेमध्ये दडलेलं आहे। शरद पवारांसोबत 8 खासदार आहेत। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला या खासदारांची गरज आहे आणि या खासदारांना देखील त्यांच्या मतदारसंघातली कामं व्हावीत यासाठी सत्तेमध्ये जाण्याची आस लागली असं बोललं जातंय। आमदारांची संख्या 10 आहे। यातील बऱ्यापैकी आमदार देखील सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आसुसलेले आहेत असंही बोललं जातंय। मग जर सोबत असलेल्या या खासदार आणि आमदारांचा रेटा असेल तर त्यांना थेट अजित पवारांच्या पक्षामध्ये जाण्यापासून थांबवण्यासाठी म्हणून देखील शरद पवारांनी खेळलेली ही खेळी असू शकते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात। खरं तर शरद पवारांनी 2014 पासून
त्यांच्या सहकाऱ्यांना आपण भारतीय जनता पक्षासोबत जाऊ शकतो असं आश्वासन देऊन वेळोवेळी चर्चेच्या फेऱ्या घडवून आणल्या. अनेक नेत्यांनी अजित पवारांपासून छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी वेळोवेळी हे वारंवार सांगितलं की शरद पवार हे नेहमी सांगायचे की आपण भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी चर्चा करतो आहोत, आपण त्यासाठी बोलणी करतो आहोत. मात्र प्रत्यक्षात शरद पवार भारतीय जनता पक्षासोबत कधीच गेले नाही. ही चर्चा घडवून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत ठेवण्यात यश मिळवलं. मात्र एक वेळ अशी आली की इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल किंवा CBI असेल, या तपास यंत्रणांच्या कारवाया अजित पवारांची संबंधित कुटुंबीय आणि इतर नेत्यांवरती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या की या नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवारांकडून त्यांचा पक्ष काढून घेतला आणि स्वतः भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मग त्यावेळी शरद पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याचं टाळलं होतं. मग आता हे शरद पवार त्यांच्यासोबत जातील का? आणि अजित पवारांसोबत जाणं याचा अर्थ भारतीय जनता पक्षासोबत जाणार, जे शरद पवारांनी आजपर्यंत टाळलेलं आहे. ते या टप्प्यावरती भारतीय जनता पक्षासोबत जातील का? तर शरद पवारांचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास कितीही संभ्रमाचा, संदिग्धतेचा जरी असला तरी एक गोष्ट मात्र सर्वच जण मान्य करतील किंबहुना करायला हवी, ती म्हणजे की थेट भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी जाणं, निवडणूक लढवणं हे आजपर्यंत केलेलं नाही. मग आता ते या टप्प्यावरती करतील का की जाण्याची चर्चा घडवून आपल्या सहकाऱ्यांना आहे त्या सोबत ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे झाली आहे ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. कारण जे स्वातंत्र्य अजित पवारांना शरद पवारांसोबत असताना होतं ते स्वतः ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षामध्ये त्यांना आहे का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत असलेली जवळीक आणि दिल्लीचं राजकारण जे आजपर्यंत अजित पवारांनी केलेलं नाही. त्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुढे येणं आणि त्यातून अजित पवारांची भूमिका वेगळी आहे का आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भूमिका वेगळी आहे का, हा प्रश्न विचारला जातोय. सुनील तटकरेंनी याचं उत्तर दिलंय की या अफवा आहेत, मात्र राजकारणामध्ये या त्यांच्या वक्तव्याला अर्थातच सगळ्या अंगाने तपासून घेतलं जाईल. तर राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट राजकारणात एकमेकांना टिकवण्याचा प्रयत्न करतायत, कारण पवार ब्रँड टिकला पाहिजे आणि वेळ आली तर दोघांनीही एकमेकांसोबत येण्याचे दरवाजे खुले असले पाहिजे. आपण शिवसेनेच्या बाबतीमध्ये नेमकी उलट परिस्थिती पाहतो आहोत. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर त्यांचं पक्ष, चिन्ह आणि नाव हे सगळंच काढून घेतल्यानंतर शिवसेनेच्या या दोन्ही शाखा एकमेकांना संपवण्याची भाषा करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र तसं झालेलं नाही. आपण दुसऱ्या बाजूला जर टिकून ठेवलं तरच राजकारणामध्ये आपलं महत्त्व उरतं, हे दोन्ही बाजूंना, खास करून अजित पवारांना नेमकं ठाऊक आहे. त्यामुळं हा पवार ब्रँड टिकावा यासाठी म्हणून दोन्ही बाजू प्रयत्न करतायत आणि त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा घडून आणली गेली. आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने जी भाषणं आपण पाहिली त्या भाषणांमध्ये देखील एकमेकांवरती विखारी टीका करण्याचं टाळण्यात आलं आहे. अर्थात यामुळं जो संभ्रम निर्माण होतो त्या संभ्रमामुळे राजकीय फायदा जसा होतो तसंच नुकसान देखील होतं. भूमिकेबद्दल नेहमीच एक प्रकारची साशंकता व्यक्त होते. मात्र पवारांचं राजकारण हे असंच लवचिक राहिलेलं आहे. पुढं जी राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये या अशा राजकारणाचा त्यांना फायदा होतो की नुकसान होतं. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.